जो श्याम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार जो मुख है, बेकार जो मुख है, जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं ये शोभा हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटे परी ठेवोनिया, करकटे परी ठेवोनिया, करकटे परी ठेवोनिया। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, पीतांबर
काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर हेलो हेलो तू कम्हने माझे हेची सर्व सुख 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 तुगा माने माझे येची सर्व सुख तुका माने माझे येची सर्व सुख तुका माने माझे येची सर्व सुख तुका माने माझे येची सर्व सुख तू कम्हने माझे हेची सर्व सुख तू कम्हने माझे हेची सर्व सुख कम्हने माझे हेची सर्व सुख तू कम्हने माझे हेची सर्व सुख तुगा बोले माझे येची सर्व सुख तुका माने माझे येची सर्व सुख तुका माने माझे येची सर्व सुख तुका माने माझे येची सर्व सुख पायीनाथ मुख आवडे पायीनाथ मुख आवडे तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचा पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर येती झाला आवडे निरंतर येती झाला हार गळा काचे पितांबर तुळशी 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 हार गळा काचा पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचा पितांबर तुळशी हार गळा काचा पितांबर हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय कुमार कुमार गोपार कुमार 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 गोपार कुमार 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 गोपार कुमार
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी वा विठ्ठल वरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी वा विठ्ठल वरवा विठ्ठला बरवा बरवा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवाडी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बौद्ध सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व दुखाचे आगर बाप रखमा देवी वर सर्व सुखाने आगर बाप रखमा देवी वर सर्व दुखाचे आगर बाप रखमा देवी वर सर्व सुखाने आगर बाप रखमा देवी वर सर्व दुखाचे आगर बाप रखमा देवी वर तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव जय हो तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी अनंत ब्रह्मांडोदरी हरिया बालक नंदा घरी हरिया बालक नंदा घरी हरिया बालक नंदा घरी अनंत ब्रह्मांड उदरी हरिया बालक नंदा घरी हरिया बालक नंदा घरी हरिया बालक नंदा घरी नवल वडे नकळे कानो माझे कोणी नकळे कानो माझे कोणी नकळे कानो माझे कोणी नवल के भडे नकळे कानो माचे कोडे नकळे कामाचे कोडे नकळे कानो माचे कोडे भोजन गाली पृथ्वी जयने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन खाली त्याशी यशोदा भोजन खाली यशोदा भोजन गाली विश्वव्यापक कमलापती त्याची
त्याची गवळण कडेवर घेतली त्याची गवळण कडेवर घेतली त्याची गवळण कडेवर घेतली केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नटधारी भोग भोगोने ब्रह्मचारी भोग भोगोने ब्रह्मचारी भोग भोगोने ब्रह्मचारी तुका म्हणे नटधारी भोग भोगोने ब्रह्मचारी भोग भोगोने ब्रह्मचारी भोग भोगोने ब्रह्मचारी नवल म्हणे नटधारी भोग भोगोने ब्रह्मचारी भोग भोगोने ब्रह्मचारी भोग भोगोने ब्रह्मचारी तुका म्हणे नटधारी भोग भोगोने ब्रह्मचारी भोग भोगोने ब्रह्मचारी भोग भोगोने ब्रह्मचारी नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे विठोबा जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार हेलो अनंत ब्रह्मांडे भूतरी अनंत ब्रह्मांडे भूतरी आनंद ब्रह्मांड बोधा आनंद ब्रह्मांड बोधा अनंत ब्रह्मांडे भूतरी अनंत ब्रह्मांडे भूतरी आनंद ब्रह्मांड बोधा आनंद ब्रह्मांड हरि बालक नंदा घरी हरि बालक नंदा घरी हरि बालक नंदा घरी हरि बालक नंदा घरी नवल के बड़े नवल के बड़े हरि बालक नंद घरे हरि बालक नंद घरे हरि बालक नंद घरे हरि
सानी प म ग म प ग म सा ग नि सा नि प सा ग ग म प ग म सा ग नि सा ग म प नि प ग म प नि हरे सा नि ला 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 नि ला 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 नि ला 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 नि ला ला प नि सा ग ग म प ग म सा ग नि सा नि प प ग ना कळे कानोबाचे कोढे कानोबाचे 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 कळे नकळ गण कोडे वादकासाठी एका ताली
विठ्ठला 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 अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे पृथ्वी जेने तृप्त केली पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळण कडिये घेती नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा 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 करो प्रथम नमः कथेचा विचारो त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विचार त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विचार त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विचार करू प्रथम नमान दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करा दया करा दयाळा करुणा करा दयाळा
ओम नमो ज्ञानेश्वरा हॅलो हॅलो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदासु अवधारे जोजी मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोनी विशेषा त्यादरू विवेकावरी आता हृदय हे आपुले सौफाळुनी या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 माझी वाणी तुझे वर्णे गुण माझी वाणी तुझे वर्णे गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम ऐसे दे प्रेम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम कला ऐसे दे प्रेम कला माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनोपी सेवेसाठी निवडलेला अभंग किंवा गवळण जगद्गुरु जगदवंदनीय देहनिवासी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा म्हणजेच ही चार चरणाची एक गवळण आहे. कीर्तनाला आरंभ करण्या अगोदर थोडासा परिहार तो म्हणजे आपल्या या माळुंजे हा मालुंजे दक्षिणमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जय हनुमान भजनी मंडळ मालुंजे भालुंजे का मालुंजे यांच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं सर्व साधक बंधू भगिनींच्या सहकार्यामधून हा असणारा अखंड हरिनाम सप्ताह गेली अनेक वर्ष या ठिकाणी चालू आहे. आज भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं स्वरूप या सप्ताहाला आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून प्राप्त झालं. त्याबद्दल तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याला किंवा गावकऱ्यांच्या या मेहनतीला मी साष्टांग दंडवत घालतो. तुमच्या या गावामध्ये कुठंतरी एका साधू संतांची पदस्पर्शानं या ठिकाणी थोडंसं का होत नाही, एक आनंद संप्रदायाचं रोपटंही या ठिकाणी पोहोचलंय आणि त्याच माध्यमातून माझे गुरुवर्य मदने महाराज यांना आपल्या पांडुरंग महाराजांना मला वाटतं सुचवलं असावा. त्यांचाही मला फोन आला आणि परत यांनाही मला फोन केला. वास्तविक पाहता मालुंजे हे गाव
मी तसा राहुरीपर्यंत आलेलो. बाबाचं एक मंदिर बांधलेलं आहे, तिथं कार्यक्रम झाले माझे. इथं कुठंतरी निर्मळ पिंपरी कुठंतरी आहे, तिथं पण झालेले. पिंपरी लवकर अशोकराव निर्मळ, हा लोणी. तसं या ठिकाणी मी नवीनच आहे. तसं पाहिलं तर आता असं वाटतंय मी नवीन नसून माझे सगळे या ठिकाणी बांधव, आमचे हरिभक्त परायण सुंदर असं गायन ज्यांनी केलं ते घुगे भीमराव महाराज या गावचे एक महान रत्न. त्यांना सहकार्य केलं आमचे हरिभक्त परायण माळी महाराज. त्यांचं गाव जिथं मी उतरलो ते दिग्रस. येत 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 वा वा छान. आणि मृदंगाला ज्यांनी साथ केली मृदंगाची ते आमचे सावता बाबा, सावता माळीच. अगदी या वयामध्ये आपण थोडासा सगळ्यांना विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे. जगाच्या मुलामध्ये आणि आपल्या मुलामध्ये काय फरक आहे याच्यावरून थोडस आपले डोके चालवा. आपल्याला नाही होता आलं मृदंगाचार्य, आपल्याला नाही होता आलं कीर्तनकार महाराज. अनेक या ठिकाणी भागवताचार्य आहेत, रामायणाचार्य आहेत, विनोदाचार्य आहेत, नाही होता आलं. पण तुम्हाला एक होता येतं, कीर्तनकार महाराजाचा मी बाप आहे असं तुम्ही निश्चित करू शकता. हे तुम्ही जर ठरवलं तर. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण आपल्याला नाही जमलं, आपली परिस्थिती नाजूक असेल, आपल्याला नाही जमलं, आपल्याला कुणी त्याच्यात घालणारा नसेल, पण आपल्याला देवाने भगवंताने सुंदर बुद्धी दिली आणि तुम्ही या धर्म मंडपात आलात. वेळ जाऊ देऊ नका, वेळ जाऊ देऊ नका. आपले हे जे आहेत ना, हे जे बसलेले, अरे तुम्ही खाली बसा रे, इथं कसे बसलेत रे? ते बसणं चांगलं नाही रे पोरा. हो बसा बसा खाली बसा सर्व. ते बसणं कॉलेजच्या समोर जमतात, तिथं शोभ तर आहे. आता बघा कधी कसं भारी वाटतं बघा, हे की नाही? हे जे आहेत ना, हे जे बाहेर बसलेले, जे पाय सोडून आपण इधर बी नाही उधर बी नाही असे, त्यांच्या जिंदगीत त्यांना वाटतं आपण इथं जर गेलो तर आपण फसलो तर. अशा भीतीपोटी त्यांना वाटतं हे नकोच आपल्याला. पण काहीतरी लोक म्हणते ना, चला आपण तिथं जाऊ, या भावनेनं इथं येतात ते. आणि जरी आले ना, तुम्ही असे एकाग्र चित्तानं जरा लक्ष द्यावा. एक शब्द अनमोल आहे, तुम्हाला सांगतो. एक शब्द तुमच्या जीवनाची काया पालट करू शकतो, लक्षात ठेवा. जास्त लागत नाही. हजारो कीर्तन ऐकण्यात काही मजा नाही महाराज. एक कीर्तनामधला एक शब्द तुम्हाला काफी आहे. फक्त त्याचा विचार केला तर. बाबा आमचे श्रीपाद बाबा म्हणायचे, विचार केला तर खूप सोपा आहे रे. हा, आणि विचार नाही केला तर पशु तसेच आहेत ना, आहे की नाही? भक्तिवीन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. आजचा माझा उपदेश पर अभंग नाही, आजचा कीर्तन्या आज बंधनात आहे. आज काला आहे. आपण 7 दिवस खूप सेवा केली भगवंताची. या ठिकाणी कीर्तन, प्रवचन, भजन आणि की नाना प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम. काकडा तुम्ही सर्वांनी तन मन धनानं या भगवंताची सेवा केली आहे आणि त्या सेवेचं फल या काल्याच्या रूपानं तुम्हाला प्राप्त होणार आहे. जोपर्यंत तुमच्या ठिकाणी काल्याचा प्रसाद प्राप्त होत नाही किंवा काला प्राप्त होत नाही, 96 पिढ्या कीर्तन ऐकून उपयोग नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. काला म्हणजे काय हो? दही आणि लही याचं मिश्रण म्हणजे काला. बरीचशी जुनी लोक आहेत की काला घेतल्यानंतर ते आपल्या घरच्यांना सुद्धा घेऊन जायचे. त्यांना वाटायचं काला मिळाल्यावर आपल्या जीवनाचं सार्थक होतं, आहे की नाही? काही काही ठिकाणी तर ते तर घेतात, परंतु इथं असं बांधलेलं असतं बघा दहीहंडी, आणि ती दहीहंडी फोडल्यानंतर खापरं सुद्धा गोळा करण्यासाठी तुरमड असते. हे काय करता तुम्ही? हे
म्हणलं मला एक जण म्हणला बाबा याच्यातलं तुम्हाला काही ज्ञान नाही. म्हणले खापर घेऊन बघा. हे खापर एकदा का घरी नेलं ज्वारीच्या कणगीत टाकलं की ज्वारी पुन्हा परत करायची गरज नाही. म्हणजे त्याच्यातून कितीही काढा निघत राहत. पिठात जर टाकलं तर ते कितीही काही भाकरी वगैरे करा ते पीठ संपत नाही. म्हणजे त्या खापराचा परिणाम. असं नसतं रे भाऊ. दही आणि लही आपल्या घरी खाऊन बघा काहीच होत नाही, अमर होत नाही. काला मिळाला असं नाहीये. काला त्याचं नाव जीव ब्रह्म ऐक्य. जिथं जीव आणि शिवाचं ऐक्य होतं त्याचं नाव काला आहे. त्याला सुखही शब्द लागू होतो. तसे काले 3 प्रकारचे सांगितले. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधन म्हणून जीव ब्रह्म ऐक्य याचंही नाव काला आहे. आणि 2 वस्तूंचं मिश्रण यालाही काला म्हणतात. परंतु या मनुष्य जन्माला आलेल्या जीवाला जीव ब्रह्म ऐक्य होत नाही तोपर्यंत काला मिळाला असं सिद्ध होत नाही. म्हणून तुकोबराय एकदा त्यांना प्राप्त झालेला हा काला ते म्हणतात मी सतत घेईन. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. दही भाताचा खिचडी काला म्हणजे जीव ब्रह्म्याचाच काला. या कालेमध्ये जो आनंद आहे तो आनंद या जगतामध्ये कुठंच मिळत नाही. आणि तो तुम्हाला काला अगोदरच आमच्या मदने बाबाने तुम्हाला करून दिला. आणि ज्याचा आपण रोज सेवन करता. फार भाग्यवान आहेत तुम्ही. या महाराष्ट्रामध्ये आज या संप्रदायाला खूप उंची गाठली आहे ना. एक एक महात्मा त्यांनी जर आवाज काढला जसं सिंह गर्जना करतो ना जंगलात, सगळे पशु पक्षी आपापल्या भीतीपोटी भीतीनं पळून जातात. तसं दरारा सुटला बाबांचा. या दरारा सुटला ज्याचं नाव आहे श्रीपाद बाबा. अशा त्या महात्म्यांच्या छताखाली आपण वावरायलो. आपण त्यांच्या आश्रयानं हे जीवन कृतार्थ करण्याच्या मार्गाला लागलो. हे आपण म्हणून भाग्यवान आहात. आजचं अभंग जगद्गुरु तुकोबरायचं आहे. या अभंगामधून थोडासा भावार्थ बोलू आणि नंतर काल्याचा प्रसंग बोलण्यात येईल. विठ्ठल विठ्ठल तेव्हा आज भरपूर संख्या आहे जे रोज येत नसतात त्यांनाही आज आनंद वाटतो. महाराज गोपाल काला आहे. रोजच एवढा मंडप भरले असं वा धन्य आहे. खूप खूप भाग्यवान. गोपाल काला आहे. आज काला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच रात्री 12 वाजता ज्यांचा जन्म झालाय. दरवर्षी जन्म होतोय. आपला एकदाच होतोय. एकदाच ज्याचा जन्म झाला ते जन्माला आलं काय आणि जन्माला आलं नाही काय सारखा आहे. 1400 वर्षाचा चांगदेव एकदा जन्माला आला, 1400 वर्षे जगला. पण ज्यावेळेस 2दा जन्म झाला त्यावेळेस मग म्हणला आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ज्ञानदेव चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. तुम्हाला सुद्धा कुणाचा तरी गुरुपुत्र व्हायचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही गुरुपुत्र होत नाही म्हणजे जेने गुरु नाही केला उघड उघड लोक अडाणी सुद्धा ते म्हणतात काय ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म रे वाया गेला. वायाच गेला. मग किती जण आहेत बरं गुरु केलेले? वाह 1 2 10 5 लय मोठे येतो. आणि बाकीचे नाहीच का? वा वा छान. आणि जे अर्धे राहिलेत का आपलं अर्ध गेले आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नका करू नाच आयुष्याचा नका करू नाच आयुष्याचा नका करू नाच
आता तरी पुढे इथून पुढे तरी सप्ताह पार पडलाय आणि आता वाटत असन झालं बाबा आजच्या दिवस, उद्याच्याला काळ्या पिशवीकडे जाऊ. नका नका रे नका, तुमच्या पाया पडतो राजा हो. हे जन्म पुन्हा नाही बरं. लागोनिया पाया गेले तो तुवा ए कराटाळे मला भगवंताच्या नुसत्या नाम घेण्यामुळं एवढा अनमोल मनुष्य जन्म वाया घालवता. खूप अभागी आहे तो जीव, खूप अभागी. कारण अनमोल मनुष्य जन्मासारखं या सृष्टीवर एकही जन्म नाही महाराज. कारण या मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंताने अधिकार दिलाय. अधिकार असा दिला जन्मतानाच, जा तू जर माझं नामस्मरण करत राहिलास तर तुला देव होता येतं. देव मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. असे अधिकार दिला तुम्हाला भाऊ, आणि त्याचा आपण काय करायलो रुपये. आताची पिढीनं मोबाईल मध्येच आयुष्य घालवायली हो. त्यांना जवळून गेलं तरी काहीच कळत नाही. लांबून पाहुणा यावा भाऊ राम राम, ते ऐकलं तर थोडस मुंडी हलवतो, नाही तर मुखाने म्हणायला तर त्याला वेळच नाही. इतकं कठीण झालं, कठीण. मोबाईल चांगला तितकाच आणि खूप वाईट तितकाच. हा योग्य वापर केला तर चांगला आहे आणि त्याचा विनियोग झाला तर खूप खूप वाईट आहे. म्हणून थोडासा विचार करा. या जन्मासारखा दुसरा जन्म नाही आणि आता मिळाला उद्या मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. मागुता हाची जन्म पावशी भोगिले सुख दुःख जानशी, हे तो न घडे रे सायाशी, म्हणून का अंध धुंद होशी जाणून या. हे पुन्हा मिळणार नाही. एकदा का हातातून निष्ठल की खलास. पुन्हा परमार्थ नाही. पुन्हा कुठंतरी एखाद्या नालीमध्ये, एखाद्याच्या दावणीला, एखाद्या कुठंतरी पशु पक्षी 84 लक्ष येऊन जीव एक वेळेस नाही महाराज, कोटी वेळा. 84 कोटी काय साधी गोष्ट आहे का भाऊ. आणि म्हणून हे तुम्हाला जे मिळाला का शेवटचा आहे चान्स, शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म. आणि याच्यातून जर मोबाईल मध्ये प्रपंचामध्ये घालून आपलं शेती बाडी घर प्रपंच बायका पोरं याच्यात गेलं तर गेलं रे गेलं. सुकलिया वर्म फेरा पडे. फेऱ्याला यायचं का आणखीन पुन्हा. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठूसी शरण जा. काहीच फरक पडत नाही पण आपला अहंकार जाऊ देत नाही. मी परमार्थ करत असतो का भाऊ. नको नको रे नको नको, तुझा अहंकार कुठं ठेवायचा भाऊ. भले भले गेले रे वाहात है ना, भले भले मोठे मोठे राजे गेले. पंतप्रधान असन याच्या अगोदर होता, त्याच्या अगोदर होता, तेही गेला. आजही जग चालतं. काही काही माणसं म्हणतात महाराज मला बनतच नाही हो. मी जर इकडे तिकडे घर सोडलं तर मग घरचे पटापट उपाशी मरतील. मी म्हणतो रोगर पी रोगर, दुसऱ्या दिवशी घर आनंदात चालतंय, बंद पडत नाही. असे करते किती गेले किती. प्रपंच चालूच आहे भाऊ. प्रपंच वज कुणीच घेऊ नका. तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही फक्त भोपळ्यासारखे आहात, भोपळ्यासारखे. आज मला वाटतो 50 लाखाची गाडी असं तुझ्या बापाने ठुली, तुझ्या प्रारब्धात नाही भाऊ. देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे काय आहे, मनुष्याचे
काही नाही आणि जातानी सुद्धा नेता येतं. जे नेता येतं तुम्ही कमवा, हे काहीच येत नाही. जे नेता येतं ना तेच आत्मज्ञान. जे तुम्हाला मिळालंय ना ते कोणाच्या बापाला काढून घेता येत नाही. नारायण नामे हो जीवन होतो कीर्तनी आनंद गाऊ घेते कीर्तनी आनंद गाऊ नारायण नामे होऊ जीवन मुक्त. मुक्त झाल्यानंतर ते मुक्त अवस्था कुणाला हिसकाटून घेता येते. माझे सर्वात्मक पण कोण नेतो रे हिरोन. कुणाला घेता येते हिसकाटून? मोबाईल घेता येईल, पैसे वारबाडून घेता येईल. आमच्या इकडे एक माणूस मेलता, मेलेला माणूस कळतंय का? ती श्रीमंत होता, त्याच्या सगळ्या हातात अंगठ्या, गळ्यात लॅकीट, आणि तो सहज असं बसल्या बसल्या जागेवर गेला. 4-5 त्याला सुना होत्या. बाकीचे लेकरं बाळ सगळे रानाने गेली होती आपापल्या कामाला. आणि या सुनाची आता ते मरून तर गेलो, सांगायच्या अगोदर त्याच्यातले ते वर पडायला सुरुवात झाली. या चौघीचे भांडणं. तिला वाटतं मी जास्त घ्यावा, तिला वाटतं मी घ्यावा. एकीनं लॅकीट काढलं, एकीनं हे काढलं, एकीनं मधलं बोट धरलं, सोडायलाच तयार नाही. आता ते निघायला गेलं, तिनं इडीनं कापलं हो आणि ती अंगठी काढून घेतली. काहीच ठेवीत नाही तुम्हाला, करदुडा सुद्धा नाही. लक्षात ठेवा, कितीही कमवा हे तुमचं नाहीच आहे. लहान लेकराला जसं खेळायला देतात नाही खेळणे, आणि ते लहान लेकर आपल्यापेक्षा लय शहाणे. आईनं नुसती भाक मारा, बाळ्या जेवाय झालंय चल, ते हाताने मोडतं पळत आहे ना. आपलं प्रपंचामध्ये तेवढं आहे का वैराग्य? नुसतं दिंडीला चला, सप्त्याला चला म्हणलं की म्हणतात महाराज आलो असतो बरं का, भाऊ मरत असाच आहे ना, उपयोग नाही. म्हणून हा जो आजचा योग आहे फार भाग्याने मिळतो. काला भाग्यवानालाच मिळतो, पाप्याला हे नाही कळत, आणि पापी माणसाला ते मिळतही नाही. मग आपण पापी आहोत का पुण्यवान? आपणच गणित लावायचं, दुसऱ्याने म्हणून घ्यायचं नाही, दुसऱ्याचं म्हणून घ्यायचं नाही. पुण्य जर तुमचं फळाला आलं तर निश्चित तुम्ही काल्याच्या वाटाला लागणारच. विठ्ठल विठ्ठल आजचा हा प्रसंग खूप खूप भाग्यवान आहे. तुम्ही जे याच्यात नाहीत, लांबून आहेत ना, त्यात या. काय आनंद आहे पहा. पुन्हा बाहेरून कळतच नाही. बाहेरून फक्त आपल्याला आकार दिसते, यांचे आकार, यांचे कर्म दिसते, आणि म्हणून ह्याने वाईट चालतंय, हे फालतू आहे, हे असं आहे, ते तसं, हे दिसतं. भेदवृत्ती राहते, भेदवृत्ती. आणि एकदा का आत्मज्ञान झालं भेद संपत महाराज. वस्तूच एक कळाल्यानंतर कोणाला दोष द्यायचा आहे महाराज? कोणीच नाही. ऐका, या जगामध्ये वस्तूच एक आहे, एक. आपल्या जीव दशेला आल्यामुळं, आपण खाली आल्यामुळं आपल्याला दोन दिसून राहिलं, आणि म्हणून भेदवृत्ती आहे. ही वृत्ती तुमची मावळली पाहिजे. वृत्ती ही निवृत्त झाल्यावर स्वरूप आहे महाराज, स्वरूप. आत्मज्ञान त्याला म्हणतात, आणि हेच करण्यासाठी आजचा प्रसंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंत जन्माला येतो. जन्माला कुठे येतो? कुठे येतो? नंदराजाच्या इथं. तसं पाहिलं तर त्याचा जन्म कुठं झालाय सगळ्यांना माहितीये. मथुरेत झालाय, ते बी जेलात झालाय, जेलात, बंदीखान्यात आहे ना. आणि रात्री तुम्ही ऐकलं असं आमच्या महाराजा पांडू महाराज आहे की नाही, खूप. आता त्यांनी सांगितलं तर मला, पण माझं तितके लांबून शक्य नव्हतं, कारण माझं इनगुदा भूम परांडा रात्री तिकडं होतो, आणि म्हणून शक्यच नव्हतं माझं तिथपर्यंत गाठणं मुश्किल होतं. आणि म्हणून म्हणलं बाबांना तुम्ही ते करा, काल्यांचं करतो एकच, नाही तर दोन्ही म्हणले होते. खूप खूप मला आज असं वाटतंय की मी इथं पहिला सुद्धा आलेलो असावा, म्हणजे एवढं वाटतंय. प्रसंग असा आहे की भगवान जन्माला येतो आणि तो जेलात येतो. ज्यांच्या घरी
बऱ्याच दिवसानंतर बाळ जन्माला आल्यानंतर काय आनंद होत असेल त्यांची त्याला प्रत्येकाला आनंद आहे. मग वसुदेव देवकीच्या ठिकाणी भगवंताने आता थोडस मोठं रूप घेऊन आलं. ते आल्यानंतर देवकीनं मातेने विचारलं, भाऊ बाळा तू जर असं मला जन्माला एवढा मोठा दिसलास तर मला माझं लेकरू कोणी म्हणेन का? म्हणून तू जरा लहान हो. मग त्याने अवतार घेतला. 8वा जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर दोघांना आनंद वाटायला पाहिजे होता, पण दुःख वाटून राहिलं. का? जसे 6 मारले तसे यालाही तो कंस काय करीन, मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याला कृष्णाने आपल्या त्याच्या आई वडिलाच्या काना सांगितलं. मला इथं आता हे प्रसंग पाहिलं तर मी अभंगाच्या नंतर सांगणार आहे बरं का. हो, थोडस राखूनच ठेवू. मी अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगतो, कारण ओघामध्ये मी म्हणतो आज काल आहे सगळं कालाच होऊ द्यावा, पण अभंग तसाच राहील नाही का. कारण परमात्मा कसा आहे, परमात्मा अनंत ज्याच्यामध्ये हे ब्रह्मांड आहे. तसं पाहिलं तर ही एक दिसतं ते ब्रह्मांड आहे, एकच दिसतं आपल्याला, अनंत नाही दिसत. पण असे या विश्वामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. जसे उंबराचं झाड पाहिलं तुम्ही, उंबर आहे तिकडं, आणि त्या उंबराच्या झाडाला फळं येतात बघा, आणि त्या फळामध्ये बारीक 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 किडे असतात, आणि त्या आतल्या किड्याला वाटतं माझं हे ब्रह्मांड किती व्यापक आहे, किती मोठं आहे. हो, असं वाटतं त्या कुणाला, त्या उंबरातल्या फळातल्या किड्याला वाटतं. पण ज्यावेळेस ते उंबरातून बाहेर येतं फळातून, त्यावेळेस असे असंख्य त्या झाडाला तसे फळं असतात. किती असतात ते? असंख्य, ज्याला मोजता येत नाही. असे जसे उंबराला झाडाला जसे उंबराचे फळं असतात, असे या विश्वामध्ये अनंत ब्रह्मांड सांगितले. आणि असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या हृदयात आहेत, हृदयात आहेत, असा तो परमात्मा. मला सांगा, तो देवकीच्या म्हणजे वसुदेवाच्या घरी, म्हणजे नंदराजाच्या घरी, यशोदेच्या घरी बाळ रूप धारण करून येतोय. या अभंगाचं पहिलं चरण आहे. आनंद ब्रह्मांड उदरे, आनंद ब्रह्मांड उदरे, आनंद ब्रह्मांड उदरे, आनंद ब्रह्मांड भगवंत त्याचं जे वैभव आहे, त्याचं जे कोडा आहे, सुटत नाही. आमचे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, नवलय वा ज्याच्या हृदयात असंख्य असे ब्रह्मांड आहेत, आणि तो एवढासा लहान होतो, आणि यशोदेच्या नंदराजाच्या आणि त्या ठिकाणी जन्माला येतो. नवलाचीच गोष्ट आहे. हे अभंगाचं दुसरं चरण आहे. नवल के बड़े हाँ, नवल के बड़े नवल के बड़े नवल के न कळे कान्हो बाचे कोढे, न कळे कान्हो बाचे कोडे,
आता ह्या संपूर्ण पृथ्वीवर किती जीवजंतू असणार आहे? असंख्य. या संपूर्ण जीवांचा मला सांगा कोणामुळं सांभाळ आहे? त्याच्याचमुळं. तुम्हाला आम्हाला अन्न कोण पुरवतो? तेच पुरवतो. तुम्हाला आम्हाला सगळं काही श्वास कोण पुरवतो? तेच पुरवतो. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी त्याने पुरवल्या. तो सगळ्यांना खाऊ घातल्याशिवाय तो खात नाही. जन्मतानी तुमच्या संपूर्ण अन्नाचा साठा त्यांनी तयार केला. एवढा असताना बघा कधी कधी घरच्यांना सुद्धा आपल्या मालकाचं खरं वाटत नसतं. कैलासाच्या ठिकाणी पार्वतीनं भोजन करून शंकर परमात्म्याला विचारलं, महाराज स्वयंपाक तयार आहे, तुम्ही जेवायला बसा. ते म्हणजे थांबा, घाई नका करू, कारण खाली पृथ्वीवर एक जीव शिल्लक राहिला, त्याला जेवण मिळालेलं नाही आणि ते त्याला मिळाल्याशिवाय मी जेवायला बसत नाही. असं आहे का? त्यांनी ठरवलं यांची खोड मोडू द्या. मग त्यांचं सगळं झाल्यानंतर जेवण केलं. दुसऱ्या दिवशीची तयारी सुरू झाली. स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला. पार्वती मातेने एक लहानसा जीव धरला, मुंगी, आणि ती आपल्या पेटीमध्ये बंद करून ठेवली आणि आपल्या जवळ ठेवली. आणि स्वयंपाक तयार झाल्यानंतर सांगितलं, चला आता स्वयंपाक तयार आहे. गोळा राजा स्वयंपाकाला लगेच पंक्तीला बसले आणि जेवण करताना पहिलाच हात घेतला, घास घेतला आणि मुखाकडे नेणार तितक्यात लगेच देवी मातेने विचारलं, का हो तुम्ही काल काय म्हणले? हा म्हणले, बरोबर म्हणलो ना, सगळ्यांना जेवू घातल्याशिवाय मी जेवत नाही. आणि मग म्हणले आज काय झालं? म्हणले आज तसंच झालं. म्हणले मग बघा याच्यात. म्हणले तुझ्या हाताने खोल. नाही म्हणले तुझ्याच हातात, तुमच्या हाताने खोला. नाही म्हणले मला, मी जर खोलली तर तुला म्हणजे संशय येईल, विश्वास बसणार आहे. तू तुझ्या हाताने डबी उघडली. महाराज पार्वतीनं ती मुंगी पाहिली तर मुंगी एकटी नव्हती, तिच्या तोंडात साखरेचा खडा होता. महाराज सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही. पोषितो जगाची वेगळा दो, पोषितो जगाची वेगळा दो, पोषितो जगाची वेगळा दो, पोषितो जगाची वेगळा. अरे नाठवेचे कृपाळू देवा दे, नाठवीची कृपाळू देवा, पोषितो जगाची वेगळा दो, पोषितो जगाची वेगळा. कारे नाठविशी पोषितो तो तुम्हाला म्हणून आठवा ना. तुकोबराय म्हणतात, का बरं आठवत नाहीत? कारण त्यांनी तुमचा सगळा सांभाळ केला. लहान होते तेव्हा दुधाची उत्पत्ती केली. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? वाढवी श्रीपती सवे दोन्ही. म्हणून त्याला आठवा आणि त्याचा अवतार बी आठवाच आहे. म्हणूनच आठवा. ज्यांनी ज्यांनी आठवला ते अमर झाले. ज्यांनी ज्यांनी आठवला ते महान त्या मोक्षाला गेले. महाराज आणि आपणही तुम्ही आठवा. महात्मे सांगतात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, आणि तेनेची पंथे चालू जाता. घोटाळाच नाही महाराज, फक्त चला, डोळे बांधून चला. कोणाच्या माग? आंधळ्याच्या माग चलून आपल्याला दिशा देणार नाही. डोळसाच्या माग 1000 आंधळे चालतील, पण 1000 डोळस म्हणले आपण डोळे बांधा आणि आंधळ्याच्या माग चला. भाऊ घात झाला रे, घात झाला. म्हणून जाणत्यांच्या माग चला. म्हणून विचार करायची गोष्ट आहे. तो भगवान परमात्मा सगळ्याला पोषणारा आहे की नाही. आणि मग आपल्याला बाजूला ठेवी आमचे महात्मे सच्चिदानंद रोहिदास बाबा, आमच्या बीड जिल्ह्यातलं रत्न आहे. आणि त्यांची मी दिंडी वगैरे आमच्या तिकडून नेत असतो, पंढरपूर पैठण. मला मदने बाबा म्हणायचे, आमची याला पण दिंडी येत असतो मालून जेवून काहीतरी. आणि त्र्यंबकला येत जा, पण मला तिथं ते आनंद आश्रम आहे ना भगवान माऊली दादांचा, तिथं माझं कीर्तन असतं दरवर्षी एकादशीला किंवा काला, दोन्हीतून एक कोणतंही असतं. पण मला तिकडे येता येत नव्हतं.
पण आज कळालं इथून दिंडी जाती नाही का? खूप आनंद आहे. मी दरवर्षीच असतो तिथं. कुठं? त्र्यंबकेश्वरला दरवर्षी असतो महाराज. पण हे इकडचं ठिकाण तिकडं माहित नाही, तिकडचं इकडं माहित नाही, अशी स्थिती झाली. म्हणजे आपल्या आता तिथं मला वाटतं त्या त्र्यंबकेश्वरला आनंद संप्रदायाच्या दिंड्या 75%. वा वा वा, जय हो. आणि जेवढे तुम्हाला हे जे दिसतात ना ऋषी हे जे कुठं स्नानाला असतात ते 12 वर्षानंतर कुंभमेळा येतो ना, ते कुंभमेळा टोटल आनंद संप्रदायाचे. टोटल आनंद संप्रदाय. तुम्हाला वाटतं हे कुठून आलं? भाऊ हे कुठून नाही आलं, पहिलंच आहे. फक्त आपण पोहोचलो उशिरा म्हणून कुठून आलंय असं वाटतं. हा, हे अनादी कालाच आहे. अनादी. हे सगळ्यांच्या सुरुवातीचं आहे. आम्ही अभाग्य होतो म्हणून आम्ही उशिरा याच्यामध्ये पोहोचलो. आम्ही उशिरा पोहोचलो. आणि आताही अहो तुम्ही किती उशिरा पोहोचा, ज्या दिवशी पोहोचता त्या दिवशी मोक्ष आहे महाराज. मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष बहुतांची. सगळ्यांनी साक्ष देऊन दिली आहे. म्हणून कधी या पण लवकर या. हे जाण्या अगोदर या. हे जर एकदा गेलं ना संपला विषय. म्हणून महत्वाचा विषय आहे. तुकोबराय सांगतात हे सगळ्या विश्वाला जीव घालणारा आणि तो लहान होऊन यशोदेच्या हातानं घास भरवतोय. या अभंगाचं 3रं चरण आहे. पृथ्वी जाने तृप्त झाले, पृथ्वी जाने तृप्त केले, 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 पृथ्वी जाने तृप्त केले. भोजन घाले, त्याची यंत्रणा भोजन घाले, त्याची यंत्रणा भोजन घाले. नवल केवळे केवळे, 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 नवल केवळे केवळे. सगळ्या सृष्टीला भोजन घालणारा परमात्मा आहे. नवे नवे भोजनच नाही, सगळी सत्ता त्याची आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. सगळं काही त्याच्याशिवाय काहीच चालू शकत नाही अशी सत्ताधीश परमात्मा. आणि तो लहान होऊन यशोदेच्या हाताने घास भरवतोय. किती नवल आहे. मला सांगा आज प्रत्येकाच्या जवळ तो आहे की नाही? आहे ना जवळ. एक अभंग आहे, जवळी आहे परी भेटे ना. जवळ आहे पण भेटत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. कोणाच्या जवळ नाही हो परमात्मा. प्रत्येकाच्या. माऊलीचा हरिपाठ सांगतोय, सर्वाघटी राम देहादेक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान, सर्वाघटी पूर्ण असा एक जण हात वरी करून सांगा माझ्या जवळ देव नाही. देवाये देवा हे, देवा हे देवा हे, देवा हे देवा आहे, देवा हे देवा आहे, देवा हे देवा आहे, देवा हे मंदिरी शोधुनी पाहे, देव नटला नाना परी, देव
देवटला नाना परी करुणी उरला चराचर करुणी उरला चराचर हो देवटला नाना परी करुणी उरला चराचर देव आहे पण कुठे आहे? हृदय मंदिरी शोधोनी पाय तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तू आहेच, पण तुम्हाला ते घ्यायचा अधिकार नाही. भगवंत प्रत्येकाजवळ आहे पण अधिकारी फक्त गवळण आहे. कडेवर कोणाच्या वस्तू ते गवळणीच्या हा तो प्रत्येकाच्या ठिकाणी आहे परंतु फक्त गवळणीच्या कडीवर तो बसतोय. मग आपल्याला गवळण व्हावं लागेल का नाही? गवळण विश्वव्यापक आहे, तो प्रत्येकाच्या जवळ आहे पण त्याला घेण्यासाठी अधिकार लागतो म्हणजेच गवळण व्हावं लागतं. तुम्ही म्हणाल मग त्या स्त्रियांना गवळण होता येईल, पुरुषांना कसं जमन आहे का नाही? पुरुषांना सुद्धा गवळणच व्हावं लागेल. तुम्हाला सुद्धा ते झाल्याशिवाय ते मिळत नाही. म्हणजेच काय व्हावं लागल? आता इथं दिसतं स्त्री आणि पुरुष, आता हे दोन आहेत का एक आहेत? एकच, कारण इथं आत्मी नाही आणि इकडं आत्मा. एकच आत्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहे, सर्वांच्या ठिकाणी एकच वस्तू आहे आणि ती वस्तू जर आपल्याला स्वीकारायची असेल, घ्यायची असेल तर राधा व्हावं लागेल. राधा म्हणजे नेमकं काय? राधा म्हणजे वा भक्ती, भक्ती आहे आणि तिच्याशिवाय तो प्राप्त होत नाही. तैसा मी एकेची परी आतुडे गा अवधारी जरी भक्ती येवोनी वरी चित्ता ते गा. जर का त्या भक्तीनं त्या टोकाला जर नेलं तरच तो परमात्मा आपल्या कडेवर बसतो, अन्यथा नाही. म्हणून सांगतात तुकोबराया, विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळण कडी घेती. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. प्रथवी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळण कडी घेती. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. अभंग पूर्ण जसं थोडक्यात भावार्थ सांगितला वेळेअभावी. आता उर्वरित जो टाइम आहे, वेळ आहे, त्यामध्ये आपण भगवान श्रीकृष्णाचं एक चरित्र, कारण निर्बंध आहे, संतांनी बंधन घातलेलं आहे, चरित्र उच्चारायचं आहे.
आणि ते कुठलं आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये चरित्र केलेलं त्याचं वर्णन करायचं आहे. आता भगवान श्रीकृष्णाने गोकुळात काय चरित्र केलं त्याचे प्रकार आहेत. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये गेल्याबरोबर लहान वयात असताना त्यांनी काय केलं? मोठे मोठे राक्षस मारले. एक झालं. दुसरी गोष्ट त्यांनी चोऱ्या केल्या. तिसरी एक गोष्ट आहे त्यांनी खोड्या एक केल्या. आपण या तिन्ही गोष्टी थोडक्यात पाहण्याचा विचार करू. वा विठ्ठल विठ्ठल लहान असताना म्हणजेच गोकुळामध्ये नाही तर त्याचा मथुरेमध्ये जन्म झाला. मगाशी बोलता बोलता सांगून गेलो तुम्हाला. लहान असताना ज्यावेळेस देवकी त्या ठिकाणी आल्यानंतर वसुदेवाला कानात गोष्ट सांगितली भगवंतानी की मला इथं ठेवू नका, तुम्ही मला कुठं न्या. मज नेही गोकुळाला, नंदाच्या घराला. नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला मजनेही गोकुळाला नंदाच्या घराला घराला नंदाच्या माया उपजली जेथे देवी आणि मज तेथे, म्हणजे नंदाच्या घराला घेऊन जावं. तिथं माया जन्मलेली आहे, तिला इकडे आणा आणि मला तिथं नेऊन ठेवा असं म्हणल्यानंतर वसुदेवाने बाळ उचलला महाराज. आता उचलल्यानंतर ते कुठं होते? झेलात. हातात बेड्या, पायात बेड्या, दरवाजे नुसते लावले नव्हते तर आरगळा लावून दरवाजे लावलेले होते. आणि नुसते दरवाजे लावून तेवढ्यावर नाही तर तिथं रक्षक होते महाराज. मग त्यांना कोडं पडन म्हणून भगवंताने आधीच सांगितलं, मनसी जरी असे रक्षक बाळ फक्त मला उचलायचं काम करा. काय करा? लोक यालाच बेतात. कशाला बेते? उचला. उचलतच नाही म्हणते. नाही हो ते जमत नाही भाऊ. जमत रे, फक्त उचल. उचलीला कमळापती. उचलल्यानंतर काय होतंय? सगळे बंधन गळती. नुसते पायीचे नाही तर टोटल बंधन गळती. पण आपला विश्वास बसत नाही. ते तिकडा उचलला नाही, तुमच्या जवळ उचला. काय उचला? कमळापती. आणि मग पहा भाऊ, हे वर्म आहे. वर्म हे काय? इथं तुमच्या नुसतं कानावर येईल पण कळत नाही. हे कळण्यासाठी काय लागतं? भाग्य लागतं. भाग्य. हे कोणाला कीर्तन हे तरी कळत नाहीत. माझं असं ठाम मत आहे महाराज. सगळ्या महाराष्ट्रात मी कीर्तन करतो पण कळत डोंबला बी नाही. आणि 96 पिढ्या ऐकत बसा, कळणारही नाही. कधी कळणार? जवळ आलं तर, समजून घेतला तर. विषय समजल्याशिवाय समजत नाही. विषय कुणीतरी सांगावा लागतो आणि सांगितल्यानंतर कळून घ्यावा लागतो. आणि एकदा कळून घेतलेला विषय पुन्हा महाराज सुटत नाही. म्हणून कळून घ्या. उचलीला वसुदेवानं आणि उचलल्याबरोबर सगळे बंधन गळाले.
सगळे रक्षपाळ खुशाल झोपले महाराज. बाहेर आल्यानंतर जो पाऊस सुरू झाला, पाऊसच सुरू होतो का नाही? आणि आम्ही निष्ठेप्रमाणे म्हणतो, नये नेत्रा जळ नाही अंतरी कळवळ, ते हे चावटीचे बोल आणि जन रंजवणे. आज रंजवणच चाललंय महाराज, खरं काहीच नाही. शिकून कीर्तनकाराचं कधीच कीर्तन ऐकू नका. त्याचा अधिकारी कोण आहे बघा. तुला अधिकार कीर्तनाचा कोणी दिला त्याला अगोदर विचारा आणि नंतर कीर्तन त्याचं ठेवा. आज 50,000 लाख रुपये देऊन त्याच्या बापाचं नाव त्याला माहित नाही. कोण्या संप्रदायात त्याला विचारा, काही सांगता येत नाही. आणि काय तत्व आहे कुठे? नुसते हाशी मजाक, सासू सासरेचं आमक तमक, सुनाचं नवरदेवाचं दारुड्याचं सांगायचं आणि माणसं रंजवायचे महाराज. अशी ही संताची जात नाही. ऐशी तैशी काय ते ऐशी कळवळ्याची करी लाभावी प्रीती. त्याला काही घेणं देणं नाही, पण ज्याच्यामुळं उद्धार होईल या जगाचा ते तत्व जगापुढे मांडण्यासाठी तळमळ आहे महाराज. रात्रंदिवस साधू संत झोपत नाहीत का? फक्त जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. मला दाखवा एखादा तसा की तुमचं परमभाग्य तुमच्या गावाचं, तुमच्या गावात ते कुठून तरी का होईना पण रोपटा आलं आणि तुमचं भाग्य उजळलं महाराज. आणि ज्यांचं राहिलंय ना, तुम्ही नका वेळ घालू, वेळ घालूच नका. लगेच कल करेसो आज आणि आज करेसो लगेच आता. मला वाटतंय कीर्तन बंद व्हायच्या अगोदर 5-25 माळा घालतील लोक. नक्की घालते, नक्की घालणार. कारण उद्याच काय सांगताच येत नाही. क्षणभंगूर नाही. अरे सावध, अरे संतांचे शब्द आहेत हे खोटे नाही, खोटे नाही. पण विचार करत नाही म्हणून आपल्याला त्याचा काही आपल्याला म्हणजे किंमत वाटत नाही. कळून घ्या, कळून घेतलं तरच कळणार. उचललेला आणि पाऊस धोधो सुरू झाला. यमुनेला पूर आला महाराज. आणि यमुनेला पूर आल्यानंतर म्हणतात बाबा त्या कृष्णाने पाय लावला की ते पूर वसारला है ना. वसारला का? अरे याच तर अर्थ लोपलं म्हणतात ना. अर्थ लोपले पुराणी, नास केला शब्द ज्ञानी. अरे विषयी लोभिमान साधन खरं बुडविलं खरं साधन. आणि खरं सांगायला आज कुणीच तयार नाही. जे सांगत त्याला म्हणतात असं कुठं असतंय का? अरे काय चांडाळा हो, जरा डोळे उघडा, शास्त्र तपासा, शास्त्र तपासा. शास्त्र नका ऐकू आमच्यासारख्या नालायकायचं आहे की नाही. पण संतांचं तर ऐकावं लागन, साधू संतांचं ऐकावंच लागन. आणि मग वसुदेवाने नंदराजाच्या घरी कृष्णाला ठेवलं. तिथून मायेला उचललं आणि तिथं नेल्याबरोबर आवाज निघाला आणि तिथं समजलं 8वा जन्माला. 8वा जन्माला कंसाला बातमी गेली. कंस आला आणि जसं 6 मारले तसं हिलाही पायाला धरलं. गरगार फिरून आपटीनार हातातली सुटणी महाराज. आणि आकाश मार्गानं तुझा लागी बदी उपजला मद आदी, उपजला मद आदी, उपजला मद आदी. तुझा लागी बदी उपजला मद आदी, उपजला मद आदी, उपजला मद अरे म्हणले मला माराय निघालास. अरे तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. कंस भयभीत झाला महाराज. आता काय करावं? माणसाला ध्यास लागाव. वैरत्वाच्या भावनेने लागू द्या तरी कल्याण, आणि प्रेमळ भावनाने लागू द्या तरी कल्याण. तुम्ही कोणत्याही हेतून त्याचं नामस्मरण करा, त्याची भक्तीच आहे. वैर भावनेने जरी केलं तरी त्याचं नामस्मरण आहे, आणि सात्विक भावनेने जरी केले तरी त्याचं नामस्मरण आहे, त्याचं कल्याणच आहे. कंसाला काळजी लागली. कंसाला आता काय करावा, कसं करावा, मोठी काळजी वाटली. इकडं नंदराजाच्या घरी भगवान श्रीकृष्ण पहाटच आवाज आला. आवाज आल्यानंतर यशोदा जागी झाली आणि नंदराजाची तर कृष्ण जन्माला ही वार्ता एकीला नाही महाराज,
गवळणीनं काय केलं, ह्या गलीची गवळण त्या गलीला आणि त्या गलीची त्या गलीला, गवळण सांगे गवळणीला खाना खाना पळायचे महाराज. अर्ध्या तासात मला गाठायचे. खूप कठीण टाइम आहे माझ्यावर बरं का, कारण कीर्तनाला ह्या काल्याच्या 3 तास लागतच बरं का. पण नाईलाज आहे, एक तर उशीर झाला. तुम्ही तिकडे ब्यांजू वाजित राहिले. ब्यांजू काय करायचं आपल्याला महाराज, आहे का नाही. पण आता हे तरुण पोराचं आहे, जरा थोडी भरारी असते तितकं का होईना, कारण आमच्या इकडं ब्यांजू तिथं वाजवतो जिथं डान्स असतो. डान्स वेगळं आणि नाचणं वेगळं. गाये नाचे, हे नाचे परमार्थामध्ये आणि डान्स जे असतं ना ते तिकडं. आणि ते कोणापुढं होतो, वरातीत होतो. एखादा निवडून आलेला एखादा पुढारी त्याच्या पुढे असतो किंवा कुठल्या एखाद्या कार्यामध्ये असतो. परमार्थामध्ये ते वाद्य निषेध आहे. विठ्ठल लावणी लावणी ढोलक तुंतुन असे का, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि मग शेहू ब्रह्मरस ढोलकी नाही आणि ब्यांजोही नाही. तुम्ही जर टाळकरी पुढे लावले असते ना, एवढा आनंद वाटला असता आणि लोक खूप उड्या मारले. आणि त्याच्यातलं नाचणं आणि याच्यातलं आनंदातलं नाचणं खूप फरक आहे, खूप फरक आहे. तुम्ही तिथं नाचा आणि इथं येऊन नाचा. तुम्हाला इथं स्तुती कर, वा काय काय पोरग, ते फलानेच पोरग टाळ घेऊन नाचलं, स्तुती होईल. आणि तिकडे नाच, काय ते मूर्ख आहे 100%. अहो पिऊन नाचलं ते, झाली तुमची अफवा. हात जोडून सांगतो, नका ब्यांजू लावू. त्या वाटलं तर ब्यांजूला पैसे देत जा, असे परमार्थात नका लावायचं. 150 आला आज आणि आम्हाला सांगून राहिला नसताय हे परमार्थात. पहिले टाळा यायचे, दिंड्या यायच्या, रात्रभर त्या पावलं असायची बरोबर. पावलं रात्र माणसं चाली खेळायचे. पहाट पहाट मग बारुड व्हायचे. बारुड 8 वाजता 10 वाजता बारुड महाराज बंद करावं लागायचं बळच. तेही तर मगून आहे, तिथेही तर मगून आहे. पण सात्विक जे आहे ना, टाळ मृदंग हे दिंडी जे आहे ना, याच्यामध्ये नाचणं वेगळे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. तिथं लाज नाही, भय नाही. माणसं तिथं बिनधास्त आणि इथं लाजतात. नवल आहे का नाही? नवल आहे. म्हणून या ठिकाणी कृष्ण जन्माला आल्याबरोबर सगळीकडे वार्ता गेली. हो, कृष्ण गोकुळी जन्माला आणि दुष्टांना चळकाप सुटला. गोकुळामध्ये तर आनंदी आनंद झाला. किती आनंद. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, रांगोळ्या काढल्या, झेंडे उभारले, गुडिया उभारल्या आणि एवढ्या आनंदी आनंद झाला महाराज. मग एकमेकी धावू लागल्या. आनंदाच्या घरी सुवासनी चालल्या. एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे. आता ह्या आनंदाच्या भरामध्ये अशा स्थितीला आल्या. भगवान श्रीकृष्णाला कुणी नाव घालायला, कुणी नावं ठेवायला, अनेक प्रकारचा आनंद सोहळा. आणि कृष्ण जन्माल्याबरोबर त्या ठिकाणी गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. पण इकडं मथुरेत मात्र कंसाची स्थिती बिघडून गेली. आता याला मारण्याचा उपाय तो शोधून राहिला. अनेक असणारे प्रधान एकत्र केले. मिळवून प्रधान चतुर, विचारी बैसला कंस नरपवर. आता याला उपाय सांगा, कशा मारल्या जाईन. बोले दादा, एक बहीण आली त्याची, तिचं नाव पुतना मावशी. म्हणजे दादा याला भ्यायची काय गरज आहे, बाळ तर आहे. अरे मी त्याला जिता आणीन नाही तर मारून आणीन, तू घाबरू नको म्हणली. पुतना मावशी. पुतना मावशीनं आपल्या कामाला लागली. आपल्या छातीमध्ये विष भरलं आणि गोकुळामध्ये प्रवेश केला. जे दिसन ते बाळ पाजायचं मारायचं, दिसन ते बाळ पाजायचं मारायचं. नंदराजाच्या महालापर्यंत गेली. आवाज दिला, यशोदे. तिला वाटलं नवीनच आवाज आहे, कोणतरी आलं. दार उघडलं तर सुंदर अशी अप्सराला लाजून अशी सुंदर अप्सरा पुतना मावशीनं स्वरूप धारण केलेलं. आणि मग तिनंच बोलायला सुरुवात केली, का ग यशोदे, तुला मुलगा झाला, मला हे कुणाच्या तरी हाताने कळालं आणि म्हणून मुलगा पाहायला मी आले. मला वाटतं आजही ती पद्धत आहे की नाही. कुणीतरी कुठंतरी एखादा मुलगा जन्माला आलो की सोयरे दायरे गाडी भरून जातात. नेहतात काय, एक थोडस चैन म्हणा, थोडस
म्हणजे साडीपेक्षा कमी किमतीचं नेतात. साडी म्हणजे ते किमतीचं जर नेलं तर साडी कमी आली तर लगेच नाराज होतात. हे बघ नाही आपलं. तसंच ही बी ती मावशी गेली, म्हणली तुझी बहीण आहे मी, तुला आता राजाची राणी झाली, तुला काही लक्षात नसन. यशोदा म्हणली मला काय बहिणीचा पता नाही, कधी मला पाहिली नाही. आणि बरं असो म्हणली, बस. तिला पाठ टाकला, बसवायला दिलं. अग म्हणली मी बसायला नाही आले, मी तुझं बाळ पाहायला आले, मला दाखव. ती यशोदेने सांगितलं बाई बस थोडा वेळ. आता नाव घातलं आणि त्याला मी झोपवलंय, ती आता डोळा लागलाय. कृष्ण म्हणला आई काय येडी माझी, मी का झोपा काढाय आलो का? आपण झोपा काढाय आलो? कोण आपण? काळ कधी येईल याची आपल्याला काही भीती नाही, पण बिनधास्त झोपून राहिले तुम्ही. आताही तुम्ही झोपीतच आहे. काही उठले म्हणून काय झालं, पण सगळे कसे आहे? अशा झोपणार लांबचे महात्मे म्हणतात उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन, सर्व खरे हे जाणून कवटाळीत बसा. खरेत का खोटेत? हे सगळे धनदारा पुत्र हे ते सगळं खरंय का खोटं? हे सगळं दिसतंय ते सगळं खोटंय. आणि व्यवहार प्रपंच हे सुद्धा लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार. म्हणून नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, आणि कृष्ण नामे संकल्प धरून राहे, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, आणि काय सुंदर दिले हो महात्मेने तुम्हाला. आणि त्याचा विचार करायला दिले तुम्हाला, नुसतं टाकून द्यायला नाही. म्हणून ती मावशी तसं म्हणल्याबरोबर कृष्णाने काही गोष्टी ऐकल्या आणि लगेच रडायला सुरुवात. आवाज आला आणि यशोदेला पुतना मावशी म्हणते बाई बघ ते तर जागाच आहे. देण्या अगोदर घ्यायला निघाली, उचलीला. आणि सख्खी आई जशी पाजिते का सख्खी आई तसं पाजायला बसली. सख्खी आई बघा पदर टाकून पाजतात असा नियम आहे आपल्याकडं. एखाद्या चांडाळाची जर दृष्टी पडली तर त्याला काहीतरी होतं म्हणतात. आणि म्हणून ती माऊली दृष्ट होऊ नये म्हणून त्याला काळ टिपका लावते, गालाला म्हणा पायाला म्हणा. एखाद्या दुर्जनाची जर दृष्टी पडूच नाही म्हणून तर ती अगोदर दक्षता घेते, पदर टाकून पाजते. आणि तसं या पुतना मावशीनं पाजायला सुरुवात केली. महाराज विष वडलं, रक्त हे वडलं आणि प्राण हे वडायला सुरुवात केली. मावशी म्हणते बाळा आता बस कर. बाळ म्हणलं मावशी माझी अत्यंत प्रिय असणारी तू माझी मावशी आहे. मी एकदा तर कोणाला धरीतच नसतो, आणि धरलं तर माझ्या आयुष्यात मी कोणाला सोडित. पुतना मावशी धाड दिशेनं पडली, गत प्राण झाली. आणि एवढं मोठं प्रेत होतं म्हणतात, 12 कोश इकडं तिकडं एवढं लोंबलेलं. यशोदाने धावली आणि त्यावरून त्याला अलगत खाली घेतलं. त्याचे कान फुकले, दिष्ट काढायला. भेलास का बाळा तू? मला असे राक्षस मी कितीतरी पाहतो माये, आणि तुला कसंच काही कळत नाही. आईला सुद्धा कळू दिला नाही असा तो परमात्मा तुम्हाला आम्हाला कधी कळन बरं? कधी कळन? असा न कळण्याच्या पलीकडला, पण सद्गुरु कृपा झाल्यानंतर तात्काळ कळणारा असा तो परमात्मा आहे. आणि त्याने त्या पुतना मावशीला मारल्यानंतर कंसाकडे बातमी गेली महाराज. हो खूप कठीण परिस्थिती आहे. आणि मग पुन्हा भांबळ भट नावाचा एक राक्षस त्याने आपला वेश ब्राह्मणाचा धरला, आणि ब्राह्मणाचा वेश धारण करून भविष्यकरण ज्योतिष म्हणून तो गोकुळामध्ये प्रवेश केला. आणि आल्यानंतर यशोदेने आवाज ऐकला, लगेच हाक मारी, देव बाप्पा इकडे या. म्हणले बाळाचं नामकरण बघायचंय, त्याचं काहीतरी ज्योतिष पाहायचंय. आता हे अगोदरच गर्गाचार्य ऋषीनं अगोदरच बाळाचं नामकरण विधी वगैरे सगळं संपन्न झाला होता, पण बाईच्या जातीला विश्वास बसत नाही. तिनं लगेच त्यांना बोलून घेतलं आणि त्याने पाठ टाकला. यशोदेने पाठावर बसवला, त्याची पूजा वगैरे केली आणि त्यांना विचारायला सुरुवात केली. यशोदेला खरं खरं सांगितलं त्या ही बामणाने, बरं का खोटं नाही सांगितलं. म्हणजे बाई तुला खरं सांगतो, हे तुझं बाळ तुझ्या सगळ्या कुळाचा नाश करणार आहे, म्हणून तू आताच जिथे आपण याला काय कर, गाडून टाक बाई, गाडून टाक.
आईला आनंद वाटत नाही का असं म्हणलं? वाटन की नाही? हा, खूप वाईट वाटलं, पण त्या बाळाला मात्र खरं सांगताय हे. त्यांनी काय केलं? पाळण्यातूनच पाटाला आज्ञा केली. कानाला? पाटाला. हा, आणि पाठ धाड दिशेने उठून त्याच्या पाठीवर बसला महाराज. आणि त्याला वाटलं काय लागलं हे. मग ते उठायला गेला, पळायला गेला, तर त्याच्या माग मुसळ धावायले, काय वरवटे धावायले, बाजा आडव्या यायल्या. इतकी विटंबना विटंबना. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, आणि मग पळायला लागला. पळता 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 त्याचं काय झालं? जानवं बी तुटलं. पंचांग जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, टिंब टिंब. सगळं त्याची इतकी फजिती झाली. कृष्णाने सांगितलं, जा ब्राह्मणाचा, म्हणजे तू एक ब्राह्मणाचा पोशाख घातलास म्हणून जीवदान, नाही तर तुला कधीच बटन दाबला असतं. म्हणून काही काही माणसं माळी घालीत नाहीत, खाणं बंद करीत नाहीत, पेनही बंद करीत नाहीत, पण कपाळाला अष्टगन लावते. तसं नको, ते याच्यातच यावं लागतं. म्हणून थोडासा विचार करायसारखी गोष्ट आहे. आणि मग याही त्या बांबळ भट्टाला मारल्यानंतर कंसाला वाटलं आता काही खरं नाही. खूप खूप काही असे मोठमोठे राक्षस मारले. शक्तासूर नावाचा एकदा तेही मारला. कागभट, रेठा, सगळे म्हणजे राक्षस असणारे लहान वयात, आणि कृष्णाने त्यांचा निपांत केला महाराज. आणि मग कृष्ण लहान असताना रांगायला लागला. रांगता रांगता काही काही गोष्टीच्या खोड्याही करायला लागला. आता खोड्या करत असताना सगळ्या गोपाळांची मैत्री करू लागला. आणि मैत्री केल्यानंतर त्यांच्याकडे ज्यावेळेस पाहिलं, त्यावेळेस कृष्णाने सांगितलं, का रे तुम्ही सगळे माझे दोस्त आहेत, माझे सखे आहेत, सज्जन आहेत, गोपाळ आहेत तुम्ही, आणि तुम्ही एवढे रोड का झाले? म्हणजे तब्येतीने असे काडी पहिलवान. ते म्हणले, बाबा आमच्याकडे सगळं आहे, पण आमचं सगळं कुठं जातं? म्हणले, मथुरेला दूध जातं, मथुरेला. कृष्णाला वाटलं आपण इकडं तयार करतो दूध दुभतं, आपल्या यांना न खाता आपण राक्षस पोषितो, हे बंद झालं पाहिजे. म्हणून सगळ्या गोपाळांची मीटिंग केली आणि म्हणले आपली चोरी आपल्याला करायला हरकत नाही. मग त्यांनी सगळे नियोजन केलं. म्हणले आपल्याला चोरीला लागणारं साहित्य बरोबर घ्या. म्हणले काय काय घ्यायचं? वस्त्रगाळ माती घ्यायची, सराटे घ्यायचे. म्हणले सराटे, बर. काठी एक घ्यायची, पुन्हा पुन्हा आणखीन काय घ्यायचं? वस्त्रगाळ माती, काठी, सराटे, आणि चौथा आहे खडे. त्याच्यातला एक पेंद्या म्हणला, भगवान आम्ही चोऱ्या केलेल्या नाहीत, पण चोऱ्या करणाऱ्यांच्या कथा ऐकतो. तिथं बरेचसे असतात, तलवारी असतात, कुराडी असतात, आशा घेते ते, आणि तू ते मातीन कुठं सराटेन हे कशाला? म्हणले तसं नाही. आपण जर एखाद्याच्या घरात गेलो आणि तिथं गवळण जर जागी झाली आणि आपल्या पाठीमाग लागली, तर मग काय करायची? गाळीव माती असते ना, डोळ्यात टाकायची, आणि तोवर ती डोळे चोळूस तर पळून जायचं. आणि म्हणले ती चष्मा घालून आली तर, म्हणले सराटे आहेत ना, सराटे, हे सराटे उचलायचे आणि ती ज्या वाटाने येऊन राहिली त्या वाटात टाकायचे. आणि म्हणले तिनं जर बाटाचे, बघा सराटे असं आहे, कसल्या अंगाने खाली पडू द्या, एक काटावरी राहतो. सराटा माहिती असेल तुम्हाला? एक काटा म्हणजे तिची खोडच तशी आहे, कोणाला तरी ते चुमणार. आणि मग त्या गवळणी काटा काढीपर्यंत आपण पळून जायचं. म्हणली तर ती बाटा चप्पल घालून आली तर, आता हे पेंद्या आहे महाराज, ती कुटोरी लांबवणार आहे. आणि एखाद्याच्या आपण जर घरात गेलो आणि तिथं जर असे शिंक्यावरती असणारे जर दह्या दुधाचे डेरे जर असतील, आपल्या हाताला येत नसतील, तर मग रिकाम कोणतं आहे, भरलेलं कोणतं आहे, खडे टाकायचे आणि ते आवाजावरच कळत. भरलेलं वेगळंच वाजत आणि कोरडं वेगळंच वाजत. आता बी भरलेलं वेगळंच वाजत आणि कोरडं उतळ पाण्याला खळखळाट असतो, भरलेल्या पाण्याला खळखळाट बंद झालेला असतो. त्याच्यावर एक अभंग आहे माऊलीचा, ऋण झुनू रे ब्रह्मरा, सांडी तू अवगुणू रे ब्रह्मरा, हे ऋणझुन कवर स्थिर नाही म्हणून. आणि जिथं का स्थिर झालं त्याचा गुंगाट बंद होतो.
असं म्हणजे असं वर्णन केलेलं आहे. म्हणून त्या खड्याचं तिथं महत्व सांगितलं आणि म्हणले मग हे काठी जर उंच असेल तर आता आज पाहतोय आपण संध्याकाळी बघा चौकट दहीहंडी फोडायला काय एकूण मकांच्या ह्या सगळ्या नगुऱ्या लावून थर लावून काही मुंबईकड पुण्याकड खूप उंच थर लावतात आणि ते शेंके लावलेले ते दहीहंडी फोडतात महाराज. आनंदाने ते गोपाळ हे काला खातात आणि तिथं यांनी काठी घ्यायची म्हणले आणि काठीने काय करायचं निस्ती ढुशी आणायची विलेकरी बोळ पाडणार आणि मग ते आपण काय करायचं वंजळ करायची आणि ते घ्यायचं आपण. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी त्या कृष्णाने या गोपाळांना सांगितलं आणि म्हणले झाका डोळे. मंदिरातला नाना इकडं डोळे झाका म्हणल्याबरोबर झाकले डोळे की लेगे एका क्षणात कुठे गेले मध्ये गेले महाराज. आपल्याला हे डोळे झाकूनच सांगितलंय की नाही पण आपला ज्यांचा विश्वास नाही ते डोळे उघडे ठेवतात. उघडे तसे पेंद्याने ठेवले आणि तिथं आतमध्ये गेल्यानंतर दही दूध सगळं काही तूप खाल्लं आणि डेरे पालते करून ठेवले आणि झाका डोळे म्हणले झाकले आणि बाहेर निघाले. पण एक जणांनी फांद्या ठेवल्या अशा फटी ठेवल्या आणि ते सवण्यातच अडकलं. सवण्यात अडकलं म्हणजे त्याची स्थिती झाली नाही त्याला भाव तयार झाला नाही. आता ज्यांनी झाकले विश्वास ठेवला आणि ते लगेच बाहेर पडले झालं. आणि मग अशा प्रकारच्या सगळ्या खोड्या केल्या महाराज. आणि मग आईला वाटलं खरंच आहे हे आता तू शाळेत जा. पहिल्या शाळा गाई गोपाळ घेऊन यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि सगळे गोपाळ रानात आले. मग तिथं बरेचसे खेळ खेळले हुतुतुतू नगुऱ्या आणि नाना प्रकारचे खेळ खेळले आणि खेळ खेळणं झाल्यानंतर असे गोपाळ दंग झाले म्हणजे क्षीण झाले. म्हणले खांदी भार पोटी भूक काय खेळायचे म्हणले आपापल्या शिदुऱ्या जमा करा. सगळ्या शिदुऱ्या एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी भगवंताने चौबाजून आपले सगळे गोपाळ बसवले आणि आपल्या हातानं त्या गोपाळांना आणि तो काला वाटला. एकदा आपण भजन करू आणि उर्वरित 2 शब्दामध्ये आपण दहीहंडी फोडणार आहोत आणि लगेच शेवेला विराम आहे. ज्ञानेश्वर ज्ञानराजा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. प्रथवी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळण कडी घेती. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. या अभंगावर माझ्या बुद्धीला सुचना आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तेही 2-5 मिनिटं आपल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. वेळेअभावी आपल्याला थोडासा वेळच कमी पडतोय आणि म्हणून आपण लगेच ही झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्मा तुम्हा सर्व संत मायबाप माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा सच्चिदानंद नारायण बाबा रोहिदास बाबा या थोर महात्म्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय. चिंके लावी रे तुरी जिंके लावी रे तुरी. होतो तिघाच्या मेवरी 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 होतो तिघाच्या मेवरी. आवा तिच्या दारा आवा तिच्या दारा. या रे दोहीच्या कोपरा या रे दोहीच्या कोपरा या रे दोहीच्या
जोईच्या कोपरा जोईच्या कोपरा जोईच्या कोपरा जोईच्या कोपरा तुका मने ठोका तुका मने ठोका कळोने देवनिक धोका कळणे रे ब्रह्मदोका कळणे रे ब्रह्मदोका कळणे रे ब्रह्मदिका कळणे रे ब्रह्मदिका दोही वारे दोहीकडे दोही वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे बघा सर्वांनी एक 5 मिनिटं जागेवर बसून राहायचं, कोणी उठायचं नाही. गंगाधीर महाराज कधी अन्नदान गंगागिरी महाराज कधी अन्नदान सेवे लागे सुकृत्याच्या मान अवतार त्यांच्या करण प्रमाण अवतार त्यांच्या करण प्रमाण आम्ही बंधू गंगाधीर पुण्यवान बोला पुंडलिकान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय नारायण